सर्वांना नमस्कार. नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा संचलित जिजामाता आर्ट्स कॉलेज दारवा जिल्हा यवतमाळ राज्यशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारच्या पाठीमागे जी मुख्य भूमिका आहे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जाधव सर, आयक्वॅक समन्वयक डॉक्टर प्रीती ठाकरे मॅडम, तसेच माझे मित्र आपल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक जयवंत जुकरे सर, महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापक बंधू, विद्यार्थी व श्रोते, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. आज आपण एकमेकापासून खूप दूर आहोत, पण हा दुरावा नाहीसा करून आपणा सर्वांना जोडणाऱ्या आभासी मायाजालाच्या आधारे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय वेबिनारसाठी जो विषय निश्चित केलेला आहे तो विषय आहे भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता. या विषयावर मी आपल्याशी आज संवाद साधू इच्छितो आहे. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, अभ्यासक नाही आहे. पण सर्वप्रथम मला असं म्हणायचं आहे, आज एका दिवसाचा आजचा जो काही दिवस आहे 9 ऑगस्ट हा दिवस इतिहासाचा एक खूप मोठा साक्षी असलेला दिवस आहे. आज आम्ही क्रांती दिवस म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या अनुषंगाने या क्रांती दिनाची आठवण आज आपण सर्वजण करतो आहोत. आणि एकीकडे राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन, राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलन आणि आजचा क्रांती दिन यांचा समन्वय डोळ्यासमोर ठेवत असताना आजचा जो काही विषय आयोजकांनी मला दिलेला आहे तो आहे भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता. जसं आता थोडक्यामध्ये माझे मित्र जुकरे सरांनी प्रस्तावित करत असताना म्हणाले की धर्मनिरपेक्षता हा विचार खूप प्राचीन आहे. या विचारांच्या पाठीमागे एक मोठा वलय आहे आणि सहज धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान याची जोड घालत असताना आम्हाला काही गोष्टींची प्रामुख्याने विचार करावा लागतो. मग हा विचार कुठला आहे तर धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचे मध्यवर्ती आशय कुठला आहे? धर्मनिरपेक्षता कशाला म्हणायचं आहे, ती कोणत्या मार्गाने विकसित झाली आहे आणि विशेषतः भारताच्या संदर्भात ती कशी स्वीकारण्यात आलेली आहे. सर जसं म्हणाले की अन्य राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेत आणि भारतीय राजकीय व्यवस्थेत धर्मनिरपेक्षतेची भूमिका ही वेगवेगळी आहे. भारतातील बहुधार्मिक व्यवस्थेतील संघर्ष सोडवणुकीत या धर्मनिरपेक्षतेची भूमिका काय झालेली आहे, ती यशस्वी झालेली आहे का? नसेल तर शासन आणि राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये या धर्मनिरपेक्षतेची अवस्था काय झालेली आहे. आणि हे सर्व डोळ्यासमोर ठेवत असताना खरोखरच भारतीय समाज धर्मनिरपेक्ष आहे का किंवा भारतीय राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे का, या विचारातून आपल्याला धर्मनिरपेक्ष ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी लागणारी आहे. अगदी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये धर्मनिरपेक्ष ही संकल्पना कसे पुढे आली असेल तर त्याच्या पाठीमागचा एक विचार असा आहे, रेंडर देअरफॉर अनटू सीझर द थिंग दॅट आर सीझर अँड अनटू गॉड द थिंग्स दॅट आर गॉड्स. जे सीझरचं आहे ते सीझरला द्या आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या. या भूमिकेतून हा धर्मनिरपेक्षतेचा विचार मध्ययुगीन काळामध्ये पुढे आलेला आहे. आपण सर्व अभ्यासक आहोत, वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आहोत, पण जेव्हा आम्ही मध्ययुगामध्ये जातो तेव्हा मध्ययुगाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवत असताना सर्वप्रथम आमच्या डोळ्यासमोर एक बाब पुढे येते, ती म्हणजे की धर्मसत्ता श्रेष्ठ की राज्यसत्ता श्रेष्ठ. पण मग मध्ययुगामध्ये धर्मसत्तेचं प्राबल्य राज्यसत्तेवर असल्यामुळे राज्यसत्ता ही सार्वभौम नव्हती तर धर्मसत्ता ही सार्वभौम होती.
मग राज्यसत्ता आणि धर्मसत्ता या दोन गोष्टी वेगवेगळ्या करता आल्या पाहिजेत. ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख यांची सांगड न घालता दोघांचं स्वातंत्र्य हे दोघांना अबाधित ठेवता आलं पाहिजे. म्हणून अगदी सरळ साधी सोपी भाषा किंवा परिभाषा ज्याचा मूळ आशय असा आहे तो म्हणजे की धर्मनिरपेक्षतेचा मुळात अर्थ राजसत्ता आणि धर्मसत्ता ही एकमेकापासून अलग झाली पाहिजे, एकमेकापासून ती स्वतंत्र झाली पाहिजे. आणि स्वतंत्र असल्याशिवाय दोन्ही सत्ता अधिक प्रभावी ठरणार नाहीत किंवा आपल्या क्षेत्रामध्ये त्या अधिक चांगले काम करू शकणार नाहीत. म्हणून जॉर्ज जेकब हलिओक नावाचा एक विचारवंत आहे की त्याने सर्वप्रथम सेक्युलरिझम हा शब्दाचा प्रयोग केला. आणि तो काय म्हणतोय की राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची संपूर्ण फारकत असली पाहिजे. व्यवस्था म्हणत असताना या दोन्ही गोष्टी लागणाऱ्या आहेत, पण या दोन्ही गोष्टींची रचनात्मक आणि कार्यात्मक चौकट ही वेगळी आहे. जर धर्मसत्तेने राजसत्तेमध्ये हस्तक्षेप केला किंवा राजसत्तेने धर्मसत्तेमध्ये हस्तक्षेप केला तर याच्यामध्ये सामाजिक जीवन जे आहे ते अस्तव्यस्त होऊ शकतो आणि त्याचे परिणाम मानवी जीवनावर होण्याची सहज शक्यता निर्माण होऊ शकतो. म्हणून शासनाचा कोणताही धर्म असणार नाही किंवा शासन कोणत्याही धर्माचं असणार नाही ही सेक्युलरिझमची सर्वात प्रमुख अट आहे, सर्वात मूळ अट आहे. धर्माच्या बाबतीत शासन हे तटस्थ असलं पाहिजे किंवा कोणत्याही धर्मग्रंथावर शासनाचा हक्क असता कामा नये किंवा धर्मग्रंथानुसार शासनाची वाटचाल झाली नसावी हा त्याचा मूळ अर्थ आहे. मग या मध्ययुगातील विचारानंतर जसं हळूहळू प्रबोधन युगाचा प्रभाव पुढे झाला, विज्ञान युग आलं, व्यक्तिवादापेक्षा विज्ञान युग आलं, पोथीवादापेक्षा बुद्धिवादाला प्राधान्य देत असल्यामुळे की ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत, उदाहरणामध्ये दारिद्र्य असेल, उपासमार असेल, दुष्काळ असेल, रोगराई असेल, अशा नैसर्गिक अथवा अनैसर्गिक घटकावर मात करायची असेल तर धर्मापेक्षा विवेक हा अधिक महत्त्वाचा आहे. त्याचा अनुभव आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये पाहतो आहोत. अगदी कोरोनासारख्या महामारीमध्ये जगभरातली देवळं किंवा धार्मिक स्थळं का बंद ठेवावी लागली? कारण आम्ही एवढी भक्ती करतो, आम्ही एवढं अध्यात्म करतो. मग हे सर्व असताना खरोखरच या धर्मसत्तेने या कोरोनावर मात का केली नाही? मग असे वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा आमच्या डोळ्यासमोर पडतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की अध्यात्म किंवा धार्मिकता ही व्यक्तीची आंतरिक बाब आहे. आणि जेव्हा या आंतरिक बाबीला जर सार्वत्रिक दृष्ट्या शुद्ध करायचे असेल किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एखादा विचार करायचा असेल तर त्यावेळी धार्मिकता ही केवळ त्याची व्यक्तिगत बाब राहिली पाहिजे, ती सार्वजनिक बाब होता कामा नये. म्हणून धर्म आणि राजसत्ता अशा अनुषंगाने ती पुढे आलेली आहे. मुळामध्ये हा विचार पाश्चिमात्य असला तरी खऱ्या अर्थाने या विचाराला जे काही वैधानिक चौकट दिलेली आहे ती म्हणजे अमेरिकन राज्यघटनेने. 1791 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये एक घटना दुरुस्ती झाली आणि ही घटना दुरुस्ती करून जगातल्या पहिल्या धर्मनिरपेक्ष राज्याची सुरुवात झाली. ही घटना दुरुस्ती काय होती की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर याचा अर्थ या राज्यघटनेतून आम्हाला पाहायला मिळतो. तो असा आहे की राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकमेकांना पूरक नाहीत, तर त्या वेगवेगळ्या आहेत. आणि हे जेव्हा अमेरिकन काँग्रेसने मान्य केलं आणि त्यानंतर मग जगातील सर्व राष्ट्रांना अमेरिकेच्या राज्यघटनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावीशी वाटली. मग तिथून खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेच्या अनुषंगाने विचार व्हायला सुरुवात झाला. हा झाला एक थोडक्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा विचार. मग आता या धर्मनिरपेक्षतेला आम्हाला भारताशी कसं जोडायचं आहे? आम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व भारत म्हणजे 565 संस्थानामध्ये विभागलेला भारत आहे. विशाल भूखंड आहे, अफाट लोकसंख्या आहे. इथे
अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक वंश आहेत, प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. आणि अशा व्यवस्थेमध्ये एखाद्या नव्या राज्यव्यवस्थेची उभारणी करत असताना सर्व समूहाला किंवा घटकांना बांधणारा एक विचार आम्हाला जोपासायचा आहे. आपण पाहिलंय की आमच्यावर अनेकांनी राज्य केलं, आक्रमणे केली आणि आम्ही या आक्रमणाला गुलाम झालो. आणि सर्वात मोठी गुलामी आम्ही कोणाची केली असेल किंवा अधिकचं राज्य आमच्यावर कोणाचं असेल तर ते इंग्रजांचं राहिलेलं आहे. इंग्रजांचं राज्य शाप की वरदान मला या चर्चेत जायचं नाहीये. पण इंग्रजांनी आम्हाला काय दिलं तर इंग्रजांनी आम्हाला आधुनिकता दिली. इंग्रजांनी आम्हाला शिक्षण दिलं आणि या आधुनिकतेतून आणि शिक्षणातून आम्ही बुद्धिवादाचा स्वीकार केला. आणि या बुद्धिवादाचा स्वीकार केल्यामुळे काय झालं की विज्ञान कशाला म्हणावं, अध्यात्म कशाला म्हणावं याची फारकत आम्हाला करता आली. एक उदाहरण तुम्हाला सांगतोय. एखादा जर आजार आला असेल किंवा ताप आली असेल तर अलीकडे वैद्यकशास्त्र असं सांगतं की अशा कुठल्याही आजाराला त्या पद्धतीने औषधी दिली पाहिजे. जसं आता आपण कोरोनाच्या महामारीमध्ये लाखो लोक मेलेली आहेत, उपचार करून सुद्धा ती दगावलेली आहेत. मग अशा वेळी जर आम्ही सांगलो की जादूटोणा किंवा मंत्राच्या आधारे माणसं वाचली, कसं वाचू शकतील, हा एक नवा विचार पुढे आला. म्हणून माणसाने बुद्धिवादाच्या माध्यमातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म ही खाजगी बाब आहे आणि सार्वजनिक बाबीमध्ये जो विवेक आहे तो अधिक प्रभावी आहे. पण या विवेकाच्या आधारे आमचं सामाजिक जीवन किंवा सामाजिक जीवनाची जडणघडण झाली पाहिजे हे म्हणत असताना एक व्यवस्था लागते की जी व्यवस्था कायद्याच्या अधीन राहून लोकांच्या समाज व्यवस्थापनाचं उत्तम काम करणारी असते. त्या व्यवस्थेचं नाव आहे राज्य. मग हे राज्य कोणतंही असू द्या, त्या राज्याला एक वैधानिक चौकट आहे आणि ही चौकट भारतामध्ये राज्यघटनेच्या निर्मितीने पूर्ण झालेली आहे. मग स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या विचारांची बीज कुठे पेरली होती? आमच्या स्वातंत्र्य आंदोलकांना माहिती होतं की आम्ही बहुसंख्यिक, बहुऐतिहासिक, बहुधार्मिक, बहुवंशीय अशा व्यवस्थेमध्ये राहतो आहोत. या सर्वांना जोडणारा एक विचार आम्हाला हवा आहे. भारत म्हणून समान नागरिकत्व असणारा एक विचार आम्हाला हवा आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी कराची अधिवेशनामध्ये हा ठराव मांडलेला आहे की जर आम्हाला सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाहीची पायाभरणी करायची असेल तर आम्हाला धर्मनिरपेक्ष विचारांची बीजे इथे पेरायला हवी आहेत. आणि तिथून खऱ्या अर्थाने भारताच्या संविधानाच्या निर्मितीची धर्मनिरपेक्ष वाटचाल सुरू झालेली आहे. कार्ल मार्क्स खूप सुंदर एक वर्णन करतोय. तो म्हणतोय की जर एखाद्या राष्ट्राला समानतेने बांधायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्या देशातील धार्मिक विचारांची चिकित्सा केली पाहिजे आणि धर्मचिकित्सा ही सर्व चिकित्सांची सुरुवात आहे. जर अखंड भारत म्हणून आम्हाला निर्माण करायचं असेल तर भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या विचारांची बीजे ही पेरलेली आहेत. मग तिथून खऱ्या अर्थाने राज्यघटना निर्मितीचा प्रवास सुरू होतोय. इथलं समाज जीवन आणि जागतिक व्यवस्था अभ्यासत असताना भारतीय समाज जीवनाला आवश्यक असलेली राज्यव्यवस्था कशी असावी लागते या संदर्भामध्ये घटना समितीमध्ये अत्यंत विचारमंथन सुद्धा झालं. एक संविधान सभेतले प्रोफेसर के.टी. शहा यांनी म्हणाले की भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्ष शब्द नोंदवण्याची सूचना करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. परंतु त्यांची सूचना ही अमान्य करण्यात आली. का? त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना असं वाटत होतं की जर हा शब्द घटनेत समाविष्ट केला असता तर धर्माच्या बाबतीत कोणताही कायदा करण्याचा अधिकार सरकारला असणार नाही. मग आम्ही एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणत असताना हा उल्लेख का केला नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण इथे आहे की आम्ही एकीकडे धार्मिक अधिकार दिलेले आहेत पण धर्म स्वातंत्र्य नाहीये.
म्हणून भारताच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष नागरिकत्वाची भूमिका ही समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की धर्मनिरपेक्ष हा शब्द आम्ही का टाकलेला नाही आहे. पण या धर्मनिरपेक्ष शब्दाच्या व्यापकतेचा जो विचार आहे तो भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. की आमच्या प्रस्तावनेमध्ये सरळ उल्लेख आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी भूमिका आहे ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे बीजारोपण करणारी आहे. मग कलम 14 असेल, 15 असेल, 16 असेल, 17 असेल, 18 असेल, या मूलभूत अधिकारामध्ये धर्मनिरपेक्षतेचा पाया बांधणारी विचारधारा ही बांधलेली असल्यामुळे भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने मुळापासूनच धर्मनिरपेक्ष आहे. मग पुढे कलम 25 मध्ये असे एक तरतूद आहे की भारतीय नागरिकांना धार्मिक अधिकार आहेत. व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याला धर्माचे अधिकार, स्वतः व्यक्तिगत म्हणून त्याला अधिकार प्राप्त, धर्म स्वातंत्र्य नाही आहे. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे आणि राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही. ज्याप्रमाणे एकाच वेळी भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र विभागली गेली, त्यावेळी पाकिस्तानने इस्लाम राष्ट्र म्हणून आपल्या राष्ट्राची स्थापना केली. देशाचा धर्म इस्लाम आहे आणि पाकिस्तान हे इस्लाम धर्मी राष्ट्र आहे ही भूमिका पाकिस्तानने मान्य केली. त्याचवेळी भारताने आम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत ही भूमिका मान्य केली. मग धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटल्यानंतर आता खऱ्या अर्थाने जबाबदारी देशाची म्हणजे राष्ट्राची होती की आमचा कोणताही धर्म असणार नाही. प्रश्न असा पडतो की आजही बऱ्याचदा यामध्ये एक विषय पुढे येतोय की देशामध्ये 85% हिंदू आहेत, हे हिंदू राष्ट्र म्हणून पुढे आलं पाहिजे. मग हिंदू राष्ट्र म्हटल्यानंतर मग अल्पसंख्याकांची काय अवस्था होतोय, अल्पसंख्याक नाराज होतात, असे अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. तसं मी सुरुवातीला म्हणालो की या देशाला अखंड ठेवायचं असेल, कारण 2000 वर्षाची जी काही परंपरा आम्ही गुलामगिरीमध्ये उपभोगलेली आहे आणि यातून ज्या काही हाल अपेष्टा झालेल्या आहेत, या हाल अपेष्टावर मात करायची असेल तर विविधतेमध्ये एकता निर्माण करण्यासाठी धर्मनिरपेक्षता हा विचार सर्वांना संजीवनी देणारा आहे. आणि ही संजीवनी प्रत्येकाने घेऊन केवळ भारत माझा आहे, मी या देशाचा नागरिक आहे हे म्हणत असताना आम्हाला धर्मनिरपेक्ष नागरिक म्हणून वावरावं लागणार आहे. म्हणून 2015 मध्ये हा शब्द अधिक प्रचलित का झाला असेल तर भारतीय संविधानाच्या पहिल्या काळामध्ये सुरुवातीला भारताच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा कुठलाही उल्लेख नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या देशामध्ये नागरिकांना धार्मिक अधिकार दिल्यामुळे एखाद्या धार्मिक सुधारणा करण्याचा अधिकार हा सरकारला मिळणार नाही. आणि जर धर्म अशा प्रकारचा जर उल्लेख केला असेल आणि तो जर कुठल्याही बदल मागत असेल तर त्यावर धर्माचं कंट्रोल असणार नाही. ही दूरदृष्टी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांच्या विचारामध्ये दडलेली होती. जरी नसेल तरी पायाभरणी ही धर्मनिरपेक्ष विचारावर झालेली आहे. तोच विचार आम्हाला कायम पुढे ठेवायचा आहे. पण पुढे पुढे हळूहळू या विचारांचा आवाज वाढत असताना देशातली परिस्थिती लक्षात घेता इंदिरा गांधी 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये 42वी घटनादुरुस्ती केली आणि धर्मनिरपेक्ष हा शब्दामध्ये त्यांनी समाविष्ट केला. मग तेव्हापासून आम्ही म्हणतो की भारताची राज्यघटना ही समाजवादी धर्मनिरपेक्ष आहे, पण ती मुळातच त्या विचारावर बांधलेली आहे. कारण अलीकडे आम्ही ज्या समान नागरी कायद्याची आम्ही बरीचशी चर्चा ऐकतो आहोत. कारण सध्या सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचं एक वचननामाचं आहे. त्यांच्या 3 वचननाम्यापैकी एक वचननामा आता शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे समान नागरी कायदा आणण्याचा. पण समान नागरी कायदा ही मुळामध्ये धर्मनिरपेक्षतेची पूर्वअट आहे. आम्ही समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने, कारण कलम 44 मध्ये भारतीय संविधानाने उल्लेख केलेला आहे की भारतीय व्यवस्थेमध्ये समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने सर्व धर्मियांचे जे काही वर्तन असतील किंवा सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे. जसं जुकडे सर म्हणाले की आमची न्यायव्यवस्था
ही सर्वांना समान आहे. न्यायव्यवस्थेपुढे सर्वांना समान संरक्षण आहे. आणि हे देत असताना आम्ही धर्मनिरपेक्षतेचा विचार या व्यवस्थेच्या मुळाशी जोडलेला आहे. आणि ही धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ही लोकशाही आणि भारतीय राष्ट्रीय एकात्मता याला बांधणाऱ्या राष्ट्रवादाच्या विचारातून ती पुढे आलेली आहे. म्हणून जोपर्यंत हा विचार प्रगल्भ असणार नाही तोपर्यंत आम्हाला या विचारांची बांधणी ही अधिक परिपक्व स्वरूपात करता येणार नाही. म्हणून अलीकडे समान नागरी कायदा हा जो विषय पुढे येतोय त्या विचाराच्या पाठीमागे धर्मनिरपेक्ष विचार हाच आहे, ही बाब आम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहे. मग प्रश्न असा पडतोय की देशामध्ये जातीवाद वाढतोय, धर्मवाद वाढतोय, तर अलीकडे काय होतं की आता धर्मनिरपेक्षतेवाद वर्सेस सांप्रदायवाद असा संघर्ष पुढे येतो आहे. म्हणूनच मग एकीकडे कोणी म्हणतं की गर्व से कहो हम हिंदू है, इस्लाम खतरे में है, अशा घोषणा मला ऐकायला मिळतात. म्हणून एका ठिकाणी एक सुंदर वक्तव्य एका मुस्लिम अभ्यासकांचं आहे. त्यांचं नाव आहे हमीद दलवाई. आपल्या सर्वांना ते भारतीयांना विशेषतः महाराष्ट्रीय लोकांना हमीद दलवाईंचं नाव आपण ऐकलेलं आहे. ते खूप सुंदर असं वर्तन या धर्मनिरपेक्षतेच्या अनुषंगाने एक खूप सुंदर असं विधान केलेलं आहे. ते म्हणतात, भारतातील आजचा हिंदू जातीवाद हा मूलतः मुस्लिम जातीवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात निर्माण झालेला आहे. पहा किती सुंदर त्याने वर्णन केलेलं आहे. सर हां सर, ओके ठीक, ओके चालेल. हे करून लगेच करतोय. इथल्या ओके सर, या व्यवस्थेला धर्मनिरपेक्ष विचाराच्या पाठीमागे असलेला जो काही धर्मनिरपेक्ष विरुद्ध संप्रदायवाद आहे तो संपवला पाहिजे. पण मला आता शेवटी आयोजकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मला असं म्हणायचं आहे की आमच्या देशाची राज्यव्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे, ती सैद्धांतिक दृष्टिकोनातून आहे, पण ती वास्तवतेमध्ये इथल्या राज्यकर्त्यांना, इथल्या व्यवस्था निर्मात्यांना, इथल्या धोरण निर्मात्यांना की खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचार रुजवायचा असेल तर सर्वप्रथम आम्ही असं म्हणू की भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, पण आणखी समाजव्यवस्था धर्मनिरपेक्ष होऊ शकलेली नाही आहे. आणि यात समाज व्यवस्थेला धर्मनिरपेक्ष करायचं असेल तर आम्हाला सुद्धा आज 85% हिंदू आणि उर्वरित अल्पसंख्याकांची मनंसुद्धा ही समाज परिवर्तनाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या बांधणीसाठी एकवटली पाहिजे, या दिशेने वाटचाल करायला हवं. म्हणून या विचारातून धर्मनिरपेक्षतेच्या विचाराची आपण बांधणी केली तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक नागरिक म्हणून आम्हाला ती सर्वांना जबाबदारी पूर्ण करायची आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून या धर्मनिरपेक्ष विचारांना राष्ट्रवादाशी, राष्ट्रवादाला राष्ट्रीय ऐक्याशी आणि भारतीय लोकशाहीशी बांधण्याचा एक संकल्प करूया. त्या अनुषंगाने आपला सर्वांचा प्रवास पुढे घेऊन जाऊया. इथे बोलतोय आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. विशेषतः मला न्याय देता आला माहिती नाही, पण मी माझा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी माझे 2 शब्द शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. विशेषतः जुकरे सरांचे मला संधी दिल्याबद्दल, मी आपल्याशी संवाद साधता आला त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे, ऐक्यवाकचे आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो.